हाय फ्रेंड्स, आज आपण पांढऱ्या कारला आणलेला आहे। पांढऱ्या कारल्याची भाजी कशी करायची झटपट अशी आणि डब्यासाठी झटपट तयार होईल अशी भाजी बनवणार आहे। भाजी म्हणजे आपण याची भरीत करणार आहे। तर भरी कशी करायची हे आपण पांढऱ्या कारल्याची पाहून घेऊया। प्रत्येक जण प्रत्येक आपल्या पद्धतीने वेगवेगळी भरी करतात, तर आज आपण वेगळ्या पद्धतीने करणार आहे। तर सर्वात आधी आपण कारल्याला छोटे छोटे 2 तुकड्यामध्ये कट करून घेणार आहे। तर आपण सर्वात आधी कारला कट करून घेऊया। समोरचा भाग आणि मागचा भाग काढून घ्यायचा आपल्याला आणि असे 2 तुकड्यामध्ये कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने। आणि आपल्याला वन साइडच चीर मारायचा आहे, पूर्ण नाही कट करायचा आहे। पाहू शकता वन साइडच आपल्याला या प्रकारे चीर मारून घ्यायचा आहे आणि याच्या मधला आपल्याला बिया सारे काढून घ्यायचा आहे। या सुरीच्या मदतीनेच काढून घ्यायचे बिया। या पद्धतीने सर्व कारला आपल्याला चिरून साफ करून घ्यायचा आहे। पाहू शकता असं आपल्याला सारा बिया काढून घ्यायचा आहे। या पद्धतीने सर्व कारला आपण कट करून घेऊया। पाहू शकता आपल्या सर्व बिया काढून झालेला आहे। पाहू शकता मस्त असे आपले कारला सर्व मी असे कट लावून त्यातले बिया वगैरे सर्व काढून घेतलेले आहे। तर आता आपण याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारल्याला सर्वात आधी। तर आता आपण 2 पाण्याने कारला स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि पाण्यामध्ये ठेवले आहे। तर ह्याला आपण पाण्यातून काढून घेऊया आणि मीठ लावून घेऊया आतून। स्वच्छ धुतलेले आहे तर आतून मीठ लावायचे आपल्याला कारल्याला। या प्रकारे आपल्याला चारी बाजूने आतून मीठ लावून घ्यायचे, जेणेकरून आपला कारला आतून आळणी लागत नाही। या प्रकारे थोडं थोडं मीठ घेऊन लावून घ्यायचे। आपण सर्व कारल्याला मीठ लावून घेतलेलं आहे। आता आपण ह्याला स्टीम करायला ठेवायचे, 10 मिनिटं स्टीम करायला ठेवूया। इथं आपण गॅसवर कढई ठेवलेला आहे। तर कढई आपली तापले, त्याच्यामध्ये आपल्याला कारले टाकून द्यायचे। कारल्याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे, फक्त 80% वाफवायचे आहे, 20% आपल्याला नंतर अजून वाफवायला लागणार आहे। ते पुढे दाखवते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला। तर ह्याला आपण त्याच्यावर ताट ठेवायचं आहे आणि फक्त वाफवून घ्यायचं आहे, आपल्याला त्यात पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही आहे। कारल्यासाठी मसाला बनवून घ्यायचा आहे। तर मसाल्यासाठी मी इथं 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेत, 1 टोमॅटो घेतलेत आणि 10-12 लसणाची कळी, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कढीपत्ता। तर आपण हे कांदा आणि टोमॅटो बारीक अशी चिरून घेणार आहे आणि हिरवी मिरची सुद्धा बारीक चिरून घ्यायची आपल्याला। कांद्याला मी वरून सगळं काढून घेतलेलं आहे आणि या प्रकारे धुवून घ्यायचे आपल्याला पाण्यातून आणि मग बारीक असे चिरून घ्यायचे, एकदम बारीक चिरायचे आपल्याला। टोमॅटो सुद्धा धुवून घेतले, टोमॅटोला पण आपण एकदम बारीक असं चिरून घेऊया। मिरची पण आपण धुवून घेतले, त्याला पण बारीक अशी चिरून घ्यायचे, अगदी बारीक चिरायचे। लसूण आपण इथं या प्रकारे मोठा मोठा ठेचून घेणार आहे। पाहू शकता असं मोठं मोठंच ठेचायचं आहे। पाहू शकता इथं मी सर्व बारीक असे चिरून घेतलेले आहे। आता आपण याचा मसाला बनवून घेऊया। आपलं कारल्याला 10 मिनिटं झालेत, आपण पाहूया झाले का नाही। पाहू शकता ऑलरेडी आपले स्टीम झालेलं आहे। आपण हे सुरीच्या मदतीने चेक करूया, झालंय 80% इतकंच आपल्याला त्याचं कुक करून घ्यायचं आहे। जास्त शिजवले तर मग लय गाळ होऊन जातं, त्यामुळे 80% शिजवायचं आहे। आता आपण मसाला बनवून घेऊया, आपले कारले बाहेर काढून घेऊया। आपण त्याच्यामध्ये 2 पळे तेल टाकून घेऊया। सर्वात आधी आपल्याला आपण ठेचलेला लसूण टाकायचे, आपलं तेल गरम झालेलं आहे।
कढीपत्ता सुद्धा आपल्याला टाकायचा आहे. चिरलेली हिरवी मिरची पण पाहू शकता. आपल्याला लसूण आणि कढीपत्ता आणि हिरवी मिरची चांगली भाजली. त्याच्यातच आपल्याला कांदा सुद्धा टाकायचा आहे बारीक चिरलेला. लाल कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्याच्यामध्येच आपण आता चिरलेलं बारीक टोमॅटो टाकायचं आहे. हे सर्व चांगलं शिजून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यात आपल्याला मीठ टाकायचं आहे. अर्धा चम्मच मीठ टाकते. थोडासा चवीनुसार गरम मसाला, 1 चम्मच धना पावडर, अर्धा चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच बडीशोप आणि साबूत धणा भाजून अशा बारीक वाटून घेतलेले धण्याचं पावडर ते सुद्धा आपल्याला याच्यात टाकायचं आहे. बडीशोप आणि धण्याचं पावडर. त्याचसोबत आपल्याला मोहरी आणि जिरा ते सुद्धा मी भाजून बारीक असं वाटून घेतलेलं आहे. ते सुद्धा आपल्याला इथे 1 चम्मच टाकायचे. हे चांगलंपणे शिजून घ्यायचं आहे. मसाला पूर्ण शिजवून द्यायचा आहे. आपला मसाला छानपैकी ऑइल सुटलंय. त्याच्यामध्येच आपण 1 चम्मच शेंगदाण्याचा बारीक वाटलेलं कूट टाकायचं आहे. आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता आपला मसाला मस्त असं तयार झालेला आहे. बघा किती सुंदर मसाला तयार झालाय. याच्यामध्ये आपल्याला धना आणि बडीशोपचा बारीक वाटलेला दरदरा मोठा मोठा ते नक्की टाकायचं आहे या मसाल्यात. त्याला अजिबात स्किप करू नका. आता आपण हे मसाला कारल्यामध्ये भरून घेऊया. आपला मसाला ताटामध्ये काढून घेतले आणि कारले सुद्धा तर आपण आता या चम्मचच्या मदतीने भरून घ्यायचे कारल्यामध्ये. पाहू शकता एकदम मस्त असं झणझणीत आणि चटपटीत मसाला आपला तयार झालेला आहे. या प्रकारे भरायचे आपल्याला. पाहू शकता आपले सर्व कारले भरून झालेले आहे. या प्रकारे आपल्याला सर्व भरून घ्यायचं आहे. आपण कारले सर्व भरून झालेले आहेत पाहू शकता. तर आता आपण गॅसवर कढई ठेवले. कढई पण आपली गरम झालेली आहे. तर त्याच्यातच आपण ऑइल टाकून घेऊया. 1 पळी ऑइल टाकले मी आणि त्याच्यात आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्त्याने मस्त असा सुगंध येतो आणि खूप छान अशी टेस्ट पण येते. आणि आपल्याला त्याच्यातच एक एक असे भरलेले कारला ठेवायचा आहे. आपण सर्व कारला या प्रकारे ठेवून घेतले तेलामध्ये. आपण याला 5 मिनिटं फ्राय करून घ्यायचे. पाहू शकता आपला कारला मस्त असे लालसर फ्राय झालेले आहेत. हे बघा मस्त असे आपले कारले फ्राय झालेले. आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. पाहू शकता आपले कारले कसले भारी तयार झालेले आहेत. एकदम मस्त असे कारले तयार झालेत. या प्रकारे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. मस्त अशी कारल्याची भाजी तयार होते आणि लय भारी आणि लय टेस्टीच लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. बघा मस्त अशी कारल्याची भाजी तयार झालेली आहे झटपट डब्यासाठी. तुम्ही पण या प्रकारे ट्राय करा. बाय बाय.